हरी पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम हरी हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि भावार्थ रामायण अंतर्गत अरण्यकांड कांडाचा म्हणजे 7वा अध्याय चालू आहे। जटायू सह श्रीरामाचे पंचवटीतील आगमन ह्यातील असणार त्यांची माहिती आहे। हरी हरी श्रीराम कृष्णाय नमो नमः। अच्युत नाम धरोनी मनासी गरुड निघाला अमृतासी भावे वंदिता कशपासी साह्य सप्तऋषी त्यासी झाले गरुडे अति कर्मोनी गगन सूक्ष्म रूप धरोनी जान परमामृत लक्षिता पूर्ण तो बहुरक्षण अमृतासी प्रथम सर्पाचे संपूर्ण दुसरे संरक्षण वरुणा तिसरे जान यक्षगण मरुद्गण ते चौथे पाचवे संरक्षण ये मदूता सहावे रक्षण शिवदूत सातवे रक्षण विष्णुदूत सावचित्त सर्वदा गरुडे साधोनी सवडी कुंडी घालो निगुडी अमृत सोपोनिया तातडी अति झडाडी निघाला तो झाला हाकार पक्षी नये अमृत चोर क्रोधे उठले विकास शस्त्र संभार सुटले गरुड पंखाच्या झडाडी राखणी मूर्छित पबा पुढे शस्त्रे पडती उबेडी सर्प कडाडी दाविनले रागे क्षोभता विकारी नखाग्र गाई त्या विदारी नकुळ पावला सहाकारी सर्प माझारे छेदिता वरुणे गालोनी पाशासी गरुडा कळिला पक्षेसी नकुळे क्रांडोनी पाशासी केले गरुडासी निर्मुक्त गरुडे झडपोनी वरुणासी उडविला तो आकाशी भोंडोनी दाई दिसी पडे प्रतविसे मूर्छित राखनाई तापा परी विदारले नखाग्री नकुळ केवळ सर्पारी नाना परीचे दिले ऐसे करोनी रणकंदन गरुड वळंगला सर्प गगन करोनी अमृतपान बळवान चालिला हाक वाजनिली वैकुंठी कोपे चालिला दुर्जिटी देवाच्या कोट्यान कोटी अमृतासाठी दाविनला वेगी बैसोनी सुरगजासी इंद्र दाविनला वेगेसी वज्र हनितले गरुडासी वेरे वज्रासी गेले गरुड पंखाच्या धडाडी इंद्राची वळली मुरकुंडी गज पळाले कडाडी देवाच्या कोडी पळाल्या गरुड पंखाचा पवन देवा नाठे निजस्थान वाटुळी माझी रणकंदन तैसे सुरगन ब्रह्मचक्री हेम धाविनला कोपेसी दंडे हनितले गरुडासी तेने गिळले यमदंडासी मग यमासी दंडले ये मे याचिले भोतासी गरुडे गांजले यमासी करोनी कासाविसी यमधुळीसी मिळविला येम गांजला नाना परी कोण
कोण धावेना कैवारी देखोनी कुबेर पळे दुरी सोसैने करी गरुडासी बंधन मोचेन मातेसी अमृत द्याव्या कद्रुसी धाडीन मा मणिमय कलशासी अमृतासी साठवना गरुड पंखाचे जडाडी दे दिग्जे राणी पळाली बापुडी सुरासुराच्या कोडे देसो दडी केलिया दैत्य दानो महाबळी तेही मारिले रण कल्लोळी धाके सर्प गेले पाताळी आतुरबळी न तात्मजन मंत्र पूत जळ शक्ती युदाला प्रजापती तौक मंडलो हिरोनी हाती अच्युत शक्ती गिळले पित्याच्या पिताचा पिता भीड राखिली धर्मार्था एरवी गरुड घोळ सीता घडीन लागता ब्रह्मयासी महादेवे क्रोधानळी गरुड हनितला त्रिशूळी गरुड त्रिशूळा ते गिळी शिवते वेळे विस्मित त्रिशूळ गिळावयाची शक्ती हे कैची या गरुडा प्रती सदाशिव पाहे निश्चिती हृदयस्थ श्रीराम नामाच्या निज स्थिती गरुडे जिंतिले त्रिजगती त्रिशूळ गिळावया ती शक्ती आली निश्चिती श्रीराम नामे हृदय अमृत मुखी राम नाम त्यासी कोण करी संग्राम खुंटला शिवाचा पराक्रम श्रीराम नाम परिसोनी ऐकता श्रीरामाचे नाम सदाशिवासी आले प्रेम मूर्छित पावला विश्राम युद्ध संग्राम विसरले गरुडे कश्यपाच्या उपदेशी नामे जिंतले सदाशिवासी कळी काळाची गती कायसी हरिभक्तासी बांधावया निज भक्तासी द्यावया भेटी विष्णू पावला उठाउठी चक्र हातो सोनिया मुष्टी कृपा दृष्टी पयाला लौकिकी दावी युद्धक्रम परिभक्ताचे आवडे प्रेम गरुड सम्रे नित्येना पुरुषोत्तम तुष्टला जो सप्रेम सम्रे नाम त्याधीन पुरुषोत्तम नामे संतुष्टात्मा राम भक्त काम कृपाळू श्रद्धे हेलया जो सम्रे नाम त्याचे मी हृदयी वाहेना दामनिष्ठाचे पुरवी काम नामे सुगम मत प्राप्ती अमृत सोडवाव्या बळी चक्र मोकळी वनमाळे गरुड चक्रातेही गिळी विस्मय सकळी मानिजे दैत्य दानव मंडळी विष्णू चक्र सगळे गिळी ऐसा कोणी नाही बळी आतुर बळी हा गरुड विष्णू चक्राचा महामार्ग आहे निर्दाळिता सूर चक्रे त्रिलोके दुर्धर गरुडे ते चक्र गट्ट केले सम्रता राम हरी गोविंद नामापासी प्रमानंद त्यासी बाधू न सके द्वंद निर्द्वंद हरिनामी नित्य नामाचा निज गजर त्याधीन चक्रधर भक्ता बाधू न सके चक्र हरी साचार त्यापासी दाम सम्रता निरंतर थयासी अहोरात्र घरटी करी विष्णू चक्र विघ्न दुर्धर निवटावया देवा भक्ता नाही अंतर त्यापासी तो निरंतर या लागी बाधू न सके चक्र चक्र दुर्धरा भक्ता माझे निज चक्र गिळून गरुडा विजयी तू संपूर्ण विष्णू म्हणे मी सुप्रसन्न माग वरदान वेगेसी ज्या ज्या वरदाना मागसी ते ते देईना ते उल्लासी
ऐकोनी हसे आले गरुडासी काय विष्णूशी बोलत. तुआ जिंतले नाही माते वरदेशी कोण्यार्थे. मीच प्रसन्न झालो तुते मागसी ते देईना मी. कशेप गुरुचा हात माथा तुझे अच्युत नाम नित्य समृता. मज काय आहे अपूर्णता मागसी आता देईन मी. ऐसे ऐकून गरुड वचन भाष्य बंदेसी गोवण. विष्णू मागे वरदान सावधान अवतारा. तरी गरुडा होई माझे वाहन नुलंगावे माझे वचन. नित्य व्हाये मजाधीन हे वरदान मज दे. ऐकता विष्णूचे मागणे गरुड विचारी निजमने. भाष्ये देवो निन देणे निंदे जिने ती लोकी. मिथ्या करिताची भाग देव पितर नित्य मुख. आहे की परत्री काळे मुख नरक दुःख मिथ्यात्वे. मिथ्या बोलती वितंडा नरकाव पचती ते षट. त्याचे मुखची नरक कुंड पाहो नये तोंड तयाचे. मिथ्यानुवादाची घाणी तिही लोकी उठे पोहणे. पिथारी मुख मुख देखोनी मिथ्यावाणी तो नरक. ऐसा ऐसिया उपपती गरुडे विचारोनी चित्ती. जीवित्व द्यावे विष्णूच्या हाती केवळ निश्चिते निर्धारू. शरीर विष्णूचे वाहन जीवे नुलंगी विष्णू वचन. काया वाचा मने विष्णू आदिन तेने पावन ते लोकी. ऐसा करिता निर्धारू हृदय प्रगटला सद्गुरु. विवेक प्रकाशिला सदरू कृपाळू गुरु तो ऐका. समृता कश्यपाचे वचन विष्णू परमात्मा ब्रह्मपूर्ण. हे गरुडासी बाणले खुण समाधान गरुड वाक्ये गुरुवाक्ये. गुरुवाक्ये बोध स्थिती सकळ भयाची निवृत्ती. गुरुवाक्ये येस कीर्ती विजय प्राप्ती. गुरुवाक्ये ते गुरुवाक्ये निर्धारिता. विष्णू चाळको निज चित्ता. विष्णू इंद्रियाते नेमिता सर्व सत्ता विष्णूची. जगी विष्णूचे एकात्मता तेथे मी देता तो मागता. हे तवन गडे तत्वता सर्व सत्ता विष्णूची. ऐसे विचारोनी चित्ता विष्णू चरणी ठेविला माथा. मजा अर्पिता नार्पिता तुझा दीनता सर्वस्वे. माझे सत्व तत्व तू आपण माझे जीवन तू परिपूर्ण. माझे जे कामीपण तेही तू संपूर्ण महाविष्णू. गोडी साखर दोन्ही एक तैसा तू स्वामी मी सेवक. मज तुझ नाही ये गळीक भिन्नत्वे देक वर्तता. विष्णूचा निज सेवक म्हणता गरुडासी परम हरिका. मज तुझे सेवेचे परम सुख. दृष्टी सन्मुख मज राखावे. पाहता तुझे श्रीमुख फिके होय समाधी सुख. चरणी ठेविला मस्तक दृष्टी सन्मुख मज ठेवे. ऐकोनी गरुडाचे वचन विष्णू झाला संतुष्ट मान. दृष्टी पुढे नित्य स्थान दिदले नेमून गरुडासी.
गरुडे पृष्टी दिदली देवासी, देवे दृष्टी दिदली गरुडासी. उल्हास देव भक्तासी, गरुड हरी सेवेसी विनटला. गरुण विनोटोनी श्रीहरी, काया वाचा मने करी. झाला विष्णूचा ज्ञादारी, जोडीला करी तिष्ठत. देवा भक्ता झाले युध, युध नहे तो महाबोध. एका जनार्दनी विनोद परमानंद रणरंगी. विष्णू मने खगेश्वरा, तो माझा ज्ञाधार. तरी गिळीला जो शस्त्र संभार, तो द्यावा सत्वर शिवाधिका. जी शस्त्रे त्रिलोकी दुर्धर, साहून शक्ती सुरासुर. काळ कापे अहोरात्र, ती त्वा समग्र गिळिली. दंड त्रिशूळ वज्र चक्र, शस्त्रे गिळली अति दुर्धर. झाले यशाचे डोंगर, कीर्ती सागर त्वा भरिले. शूरवीर तू धैर्य लाटा, श्रेष्ठ वेश तुझा वाटा. त्याही यशाच्या बांधल्या मोठा, सुरवरिष्ठा देई शस्त्रे. उभय पक्षाचा क्रम, तुझ शस्त्राचे नाही कामाद. दाटुंगा पराक्रम शस्त्री, सुरोत्तम गौरवी. येस कीर्तीच्या उत्तरे, गरुड गौरविला शिरहारी. तेने तो लोळे पायावरी, आज्ञाश्री वंदिले. यमासी दंड इंद्रासी वज्र, त्रिशूळे पूजिला श्री शंकर. शक्रे पूजिला चक्रधर, गरुडे समग्र सुखी केले. पाचारोनी प्रजापती, कमंडलो दिदला त्याचे हाती. अवघे जय जयकार करीती, आलिंगिती गरुडा ते. पुढील अमृताची कथा, इंद्र सांगे योहलता. सर्पामृत पाजिता, होईल तत्वता ते विष. सर्पासी पाजलिया पियूस, तेही परते होय विष. अमृता वाचो निदेक, निशे समरतील. सुरवराची हरावया भूक, देवे निर्माण केले पिऊख. ते सर्पामुखी होताची विषा, अमृत निशे समरतील. अमृत दिदल्या सर्पासी, सर्व स्वर्गस्थ मरतील उपवासी. या लागी युद्ध केले गरुडासी, बळे अमृतासी हरावया. तो येणे उभय पक्षे मेळी, मर्दोनी सुराची फळी. शस्त्रे गिळून या सगळे, निये तत्काळी अमृतासी. तो विष्णू सुबुद्धी तत्वता, युधी गरुड न जिंकिता. त्यासी केली दृढ आप्तता, सुरकार्यार्था साधावया. विष्णूने थोर ख्याली ख्याती केली, गरुड जो का तुरवळी. तू आकळून या निज बोली, शस्त्रे देवविली आम्हासी. या लागी बोलावया निश्चिती आमासी. झाली उपपती तोची श्री विष्णू, अमृतार्थी सांगेल युक्ती गरुडासी. अमृता वाचोनी निश्चिती अमर, मरणाते पावती. तेव्हा गरुडाची वेस कीर्ती, तेची अपकीर्ती होईल. ऐकोन इंद्राच्या वचनासी, विष्णू बुद्धी सांगे गरुडासी. जेने साधे दोन्ही कार्यासी, ते तुझ पाशी सांगेन. मातेचे व्हावया बंद मोचन, सर्पान घडे अमृतपान. तैसे सांगेन विंदान सावधान अवधारे. सर्पाशी कळो न देता, कद्रुसी द्यावे अमृता. असुचीची दोषे होईल गुप्तता, होनी सुस्नाता अमृत दिघे. अमृत कलश गंगा तीरे, म्या ठेविल्यासे दुर्वा कुरे. मात्र बंधन मोचेन करी भावे, नमस्कारे कद्रुते.
त्वा करिताची नमन कद्रू सेवेची संतोषून करील मातेचे बंधन मोचन उत्तीर्ण म्हणून तू जाय पुढे सर्पासी अमृत पान करून देती सुरगन काक स्वरूपे झडपून नेती आपण अमृत कुंभार आईसे विष्णूची युक्ती गरुडाशी सांगे देवी गती तेची गरुडी धरोनी चित्ती कद्रू प्रति पयाला कुबेर दे रत्न कुंभासी अमृते बरोनी त्यासी गरुडाला कद्रुपासी कद्रु गरुडासी तुष्टली गरुडे पाचारोनी माता कद्रुपासी अमृत देता बंधन निर्मुक्ते विनता उल्लासता तरी कद्रू मने धन्य विनतेसी गरुड जन्मला तुझे कुशी घेऊन याला अमृतासी मुक्त मातेसी येणे केले ऐकोनी कद्रूचे वचन गरुड साष्टांगे करी नमन कद्रूने गरुडा लिंगना शिरवचन निज विजयी आसूची स्पर्शता हे अमृत जेथीचे तेथे होय गुप्त या लागी होनी सुस्नात स्वीकारा समस्त अमृताशी म्हणजे न हे करता आंघोळ करता न हे करता ते अमृत तुम्ही स्वीकार करू नका ह्याच्यातच पॉइंट आहे पुढे लगेच शुद्ध होऊन सुचिरभूत होऊन तुम्ही अमृत सेवन करायला जा हे अमृताचा कुंभ आणला ते हिला कदूरला विनंतीला बोलवलं कदुरीला बोलवलं म्हणजे विनंता मुक्त झाली आता हे झाला पुढे काय काय होतं हे जसं मार्गदर्शन विष्णूने केलं भगवंताचे अधीन झाले काय सर्वात श्रेष्ठ काय नाम आहे गुरुमुखातून किंवा ह्याच्यातून जे नाम आहे काहीच गरज नाही कुठंच काही नाही त्याच्यातून तेवढं केलं की बस कर्तव्यामध्ये मोठी पावर येते हीच आहे नामामध्ये महत्व हेच आहे म्हणून सर्वांना जिंकण्याची ताकद फक्त नामामध्ये बघा आता पुढे काय अमृत कुंभ गंगा तिरी मी ठेवला दुर्वा कुरीत स्नान करून या समग्रे अमृतारे बैसावे अमृत कलश ठेवून गरुडे आक्रमिले गगन विनता निर्मुक्त होऊनी आली आपण निजधामा अमृत सेवा वया प्रीती सर्वाला दे स्नान करती तव कावळे अमृतार्थी नेनो किती मिळाले म्हणजे देव आलेत बरं का कावळ्याच्या रूपाने अमृत इंद्रासी अमृताचा कळवळा होऊनी आला डोमकावळा अमृत कलश झडपून नेला सर्पी केला हाकार अमृत देता झडकरी ते सांडले दुर्वाकुरी तेने दुर्वा मर्म महीवरी अद्यापीवरी टवटविते अमृत नेता पै डोमकावळा सर्प सोडिती विसाच्या गरळा नकुळ सुरसाये पावला सर्पा केला महामार गरुड गती ते आकाशी नकुळ गती ते विवराशी वेगी योनी सर्पा पासी युद्ध कंदनासी मांडले सवी कौभारोनी फळा सर्प धावती अमृत चाळा गरुडे नकुळ दाडीला गाडा सर्पाशी झगडा तेने केले दुखंड तिखंड पंचखंड एक सर्प केले नवखंड जे जे आतुर बळी प्रचंड ते शतखंड नकुळे केले सर्पी कळवळोनी चौपाशी मारो जाती नकुळाशी गरुड पाठी राका आकाशी तेने तो सर्पाशी साटोपे घारी गीत गरुडाची सैना सर्पा झडपोनी नेती गगनायो पन्नग पावनी कंदना अमृतपाना ते मुकले नकुळ मार करी भुतळी गरुड गीत घारी अंतराळी रणी सर्पा केली रमदळी भेणे पाताळी रिगाले गरुडे कैसी केली युक्ती साधोनी मातेची निर्मुक्ती आमा मारविले नकुळा हाती अमृत प्राप्ती कागासी काग नव्हेती ते सुरवारा या लागी गरुडे केला कैवार नकुळे केला महामार अति दुर्धर सर्पासी दरबी सांडले अमृत उदंडा सर्प चाटीती लावोनी तोंडा दरबे जीवा झाल्या दुखंड दुःख प्रचंड तेने त्यासी अमृत स्वादाची भुली दर्भ चाटिता जीवा चिरिली शेकी काकुळती
काकुळती उरली शीक लाविले निज कपटे पितृभक्ती मातृभक्ती तेने गरुडासी अमृत प्राप्ती कद्रु कपटाची गती सर्प पावती आत्ते दुखी सद्भावे भगवत प्राप्ती सद्भावे अधोगती भगवत भक्ता सुख प्राप्ती दुख प्राप्ती अभक्ता सर्पापासोनी परमामृत गरुडाचे नि देवा प्राप्त इंद्रादी देव समस्त गरुडे निश्चित सुखी केले देव पावनी परमामृत कुंडे भरली पाताळात राखण ठेवणी त्यंतभूत सूर समस्त सुखी केले त्रिलोके विजय महावीर धीर सुरात ते उदार हा गरुडाचा बडवार सविस्तर सांगितला गरुडे सुखी कश्यप पिता सुखी केली विनता माता सुखी केले सुरा समजता विष्णुई तत्वता सुखी केला आईसी गरुडाची ख्याती तो पितृवे मजला श्री रघुपती तो माझा पिता आहे मजला श्री रघुपती आणि आमई अरुणाची संतती जटायू संपाती दोघे बंधू मी अरुणाचा मुलगा आहे हिनतेचे गरुडारुणा त्याचे संगती सांगितले कथन अरुणाचे आमई दोघे जण जटायू आणि संपाती अरुणा पित्याची आज्ञा चोख सूर्यवंशी वावे सेवक तेथे जन्मेल रुकुळ टिळक विश्वतारक जगदवंदे याची लागे सूर्यवंशी शक्य केले दशरथासी त्याच तू श्रीराम भेटलासी कोण म्हणते माहिती सांगाल रामाला बर का जटायू बोल ऐसे बोलोनी जान त्याच तू श्रीराम भेटलासी आजी भाग्यासी सभाग्यता ऐसे बोलो निजान जटायू घाली लोटांगण श्रीरामे दिदले आलिंगन समाधान तेने त्यासी तुझ पंचवटी वस्ता सेवा सांगावी श्री रघुनाथा मनोनी चरणी ठेविला माता निज सेवकता मज दे द्यावी पंचवटी सीता ठेवून श्रीराम आणि लक्ष्मण मग मारू गेल्या दोघे जण सीता संरक्षण मी करता श्रीराम असता नसता मी रक्षीन नित्य सीता ते राक्षस वयाची कथा वार्ता मज असता ते कैची माझ्या पराक्रमा पुढे राक्षस बळते पापुडे कोण पाहिल आश्रमाकडे चौकडे मी संरक्षण मी तराळ आश्रमापाशी घरटी करेना आहारनेसी सुखी रावे आश्रमासी मी विघ्नासी ने दिनिये करिता श्रीराम नाम स्मरण विघ्नतेची होय निर्विघ्न तेथे मी काय रक्षीन दिन सेवा करीन सद्भावे पंचवटी सजावे आवश्यक मार्गद्रष्टा मी सेवक सीता सौमित्र रघुकुळ टिळक आल्हादे देखनेन आईसी ऐकोनी जटायूची गोष्टी श्रीराम चालिला जगजेठी मग तिघे जणे उठाउटी पंचवटी पावली गंगा जळ तट निकटी देखोन या पंचवटी आल्हाद तिघाच्या पोटी गंगा तटे वसवावया श्रीरामे वसविली पंचवटी श्रीरामा सन्मुख दृष्टी जटायुडा हे पर्वत पृष्ठी करीत गरटी आहारनेसी एका जनार्दना शरण श्रीराम सीता लक्ष्मण केले पंचवटीके आगमन राक्षस दळण येथोनी राक्षस वदावया भोनी श्रीराम करेल येथोनी
सुरासकता रामायणे सुरते सज्जनी परिसावे श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे आरण्यकांडे काकार्टिकायां श्रीराम सीता लक्ष्मण जटायु पंचवटी गमनम नाम सप्तमो अध्याय कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीरा समर्थ हरि हरि श्री राम जय जय राम 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 हरे हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम शांति शांति शांति